तर नमस्कार भावानो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा टायटल आणि थंबनेल वाचून तुम्हाला कळलेच असेल मला काय म्हणायचं आहे. तर विषय असा झाला आहे की 2-4 दिवस झाले मी व्हिडिओ काय टाकला नाही का. तर कसं आहे, काय काय जणांच्या बाप फॅमिली फ्रेंड्स ते तसली काय म्हणते ती की बाबा असलं काय बनवू नको, ह्यात काय पडू नको, असलं कशाला करतोय असं म्हणते ती बरं का त्यांच्या घरची. आता हे काय काय जणांना वाटत असेल त्यांना मी पॉईंट धरून त्यांच्यावर बोलतोय, तसं काय नाही. विषय कसा आहे की आपल्याला काय आता कोणाला घ्यायचं नाही, ज्याची इच्छा असेल ती येईल. असं काय लय मी मोठा यूट्यूबर नाही. माझे किती झालं बरं, 200-300 सबस्क्रायबर असतील अंदाजे, 276 का काहीतरी, आपलं 226-27 असतील. माझं काय म्हणणं होतं की बाबा माझ्या संग माझे मित्र पण मोठी व्हावी असं माझं म्हणणं होतं. आणि त्यांना काय वाटतंय, ही काहीतरी चुतियागिरी करतंय, ह्याच्याकडे कशाला जायला, असं कराय तसं कराय. तर भावांनो, तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, तुम्ही नाही जरी आला तरी चालतंय, तसं काय नाही. माझ्या संग दोघं तिघ असते ती आहे ती माझ्यापाशी, ती असली तरी बस हो. तुम्ही नाही जरी आला तरी चालतंय. आणि विषय कसा आहे, तुम्ही जर तुमच्या घरातली तुमची भावकी तुमची पाहुणे रावळे जर तुम्हाला म्हणत असतील असलं व कशाला करतोय ह्या त्या शिवाय देते ती बाबा काय काय जाण्याच्या घरची. आता मी 2020 चालू केले, तेव्हापासून माझा मोबाईल होता Realme 5 यायचा. पण ती मोबाईल म्हणजे बंद झाला, म्हणजे ते बंदच पडला. त्याच्यामुळे मी ब्लॉग काय बंद केलं, ते हिंदी बनवत होतो तेव्हा. मग आता दुसरा चॅनल काढला, मग त्याच्यावर म्हणलं मित्राचाही सपोर्ट आहे, सगळी पोरं सांगायचे ब्लॉग बिग चांगलं चालतात. मग त्यावरच्यानं काय कायचं बाप म्हणायला लागलं, बाबा कशाला करतोय असलं, ह्याहून त्याहून बंद कर. काय कायची पाहुणे रावळे म्हणते ते शिव्याने ही नाही त्या, कशाला ह्या त्या संग शिरताय फिरताय तसल्यात. मग ही गोष्ट दुसऱ्यानं केल्यास तरी गळी होती. पण आपल्यातली म्हणजे जवळचीच पोरं, किंवा मी असं कुणाला म्हणत नाही की बाबा, मी कुणाला असं बोलत नाही की तू माझ्या संगच कर ब्लॉग, करू नको, तुझी इच्छा भाई, मी तुला म्हणत नाही कर. पण मी ज्या पोरांना माझ्यापाशी म्हणजे लहानपणापासून म्हणजे माझ्या संग होती, मी त्यांना बघितलंय बाबा, ती पण पोरं अशी करते ती की बाबा नको व्हिडिओ काढायला, किंवा कुणाला स्टोरी मेन्शन केली तर स्टोरी बी ठेवायची नाही. म्हणजे मी म्हणत नाही की ठेवा नाही ठेवा, पण मी अपेक्षा ठेवते की बाबा तू ठेवशील, मला असं वाटतं तू ठेवशील, तो आपल्याला सपोर्ट आहे बाबा, आपला माणूस आहे, करणार आपल्यासाठी एवढं तरी, असं मला वाटत होतं. पण मी ती अपेक्षा काय काय जणांकडून सोडून दिले त्या. असं काय नाही ठेवा ना ठेवा, त्याचा विषय बी नाही बरं का. पण मी करतोय. आता मला माहीत आहे माझ्या मागं मला किती नावं ठेवते त्या, काय पण असू दे, हे चुती आहे, असं करतंय बापाजी ह्याव त्याव, म्हणू दे म्हणजे म्हणू दे म्हणतो. मला काय नाही, मला माहीत आहे कोण कोण म्हणतंय कोण नाही, मला सगळं माहीत आहे. पण मी कोणावर लक्ष देत नाही. माझं काम आहे खाली मान घालून माझी मी करतोय. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सॉरी भावानो, जर मी तुम्हाला आता म्हणजे इथनं पुढे तर म्हणणार नाही की माझ्या ब्लॉगमध्ये या किंवा ब्लॉग करा माझ्या संग. तुमची इच्छा कराय असली करा, नसलं करायला नाही नका करा. त्याच्यामुळे मी 2-3 दिवस झाले ब्लॉग करत नव्हतो. कारण हेच होतं की मला वाईट वाटत होतं की बाबा अशी पोरं वागतील, म्हणजे असं काय मोठ्या विषय सांगणार पण नकोच. वन मॅन शो आपलं एकटाच आहे, माझी मी एकटाच करणार. जी येईल ते आपला, जी नाही येईल ती नाही, विषय संपला की. असंच असते हो, सगळीकडे असंच असते. हुस तर कोण नसते. जेव्हापर्यंत आपण सक्सेस होत नाही, आपल्यापाशी काय येत नाही, तेव्हापर्यंत आपल्यापाशी कोणी येत नाही, कोण सुद्धा. ज्यावेळेस आपण काहीतरी करीन, ज्यावेळेस आपलं चांगलं होईल, तेव्हा म्हणणार माझं आहे, मी होतो, मी ह्या संग होतो. असं आहे. वेळ फक्त आता आपली खराब आहे, येईल आपली पण चांगली त्यावेळेस तुम्हाला बरोबर आपण व्यवस्थित हिशोब करू त्या गोष्टीचा. आपण कुणाला काय बोलत नाही काय नाही, किंवा कुणाला काय म्हणत पण नाही की तू असं वाग तसं वाग, तुझ्या ह्यानं भाऊ तू तुझ्या लाईफमध्ये मस्त आहे, मी माझ्या लाईफमध्ये मस्त आहे. फक्त एवढं सांगायचं होतं की इथनं पुढं आपल्याला लय पोरं नको आहे ती, किंवा असं काय नाही बांधणं त्यांना झाले. पण ब्लॉग बिग करायचं म्हणलं तरी ती पण आता काही इन्व्हॉल्व होणार नाही त्या गोष्टीत. त्याच्यामुळं आपण त्यांचा विषय सोडून दिलेला आहे पूर्णपणे. आपले आपण करणार, आपल्याला गरज आहे आपण करायची, बरोबर आहे. त्याच्यामुळं आतापासून इथून पुढं कोणावर आपला विश्वास राहिला नाही भावानो. आणि धोकं तर काय आधीपासूनच भेटलं तर काय आताच नव्हतं.
त्याच्यामुळे हे काय लय नवीन गोष्ट नाही माझ्यासाठी. एवढंच सांगायचं होतं भावानो. आपण करू आता काहीतरी, आता इथनं पुढे चांगले चांगले व्हिडिओ करू. आणि अजून एकदा तुम्हाला जरी कुणाला वाईट वाटलं असेल ना, तर झाड बरे वाटलं तर वाटलं, मला काय फरक पडत नाही. आणि कुणाला टार्गेट बिर्गेट काय नाही बरं का. तुमच्या लाईफ तुमच्या पद्धतीने जागा, मी माझ्या पद्धतीने जगतोय. कशी का जगन, विषय संपला. आणि धन्यवाद भावानो, सपोर्ट करा आपल्याला. आपण काय थांबणार नाही आता आपण इथनं पुढे चालू करणार आहे. तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.